नमस्कार मित्रांनो, मी अमोल लोखंडे मराठी अड्डा या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करत आहोत। मित्रांनो, खूप लोकांच्या समस्या आहे की रेशन कार्ड संदर्भात योग्य ते मार्गदर्शन मिळावं, म्हणजेच रेशन कार्ड मध्ये नवीन नाव कसं जोडावं, कमी करावं किंवा दुरुस्त करावं याची संपूर्ण प्रोसेस कोणताही यूट्यूबर व्यवस्थितरित्या तुम्हाला सांगत नाही। सांगितली जर तुम्ही स्टेप बाय स्टेप ती माहिती फॉलो पण केली तरीही सुद्धा तुमचं नाव कमी होत नाही, दुरुस्त होत नाही किंवा तुम्हाला नवीन नाव ऍड करायचं आहे तरीही सुद्धा ऍड होत नाही। या संदर्भात परेशान आहे की माझं नाव ऍड करायचं आहे, कमी करायचं आहे, दुरुस्त करायचं आहे, मी कसं करावं, काय करावं, कशी प्रोसेस आहे, काय काय करावं याची संपूर्ण माहिती यूट्यूबवर व्यवस्थितपणे देत नाही। तर देतो तर माहिती कोणतं ॲप डाउनलोड करा, मेरा राशन 2 हे ॲप डाउनलोड करा, यामध्ये असं असं करा, तसं तसं करा, हे सर्व करून कुठलाही प्रकारचा फायदा होत नाही। तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशी माहिती सांगितलेली आहे की तुमचं नाव नक्कीच कमी होणार। मी इतकं खात्रीने तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचं नाव नक्की कमी होईल। मी जसं जसं तुम्हाला स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहे तशी तुम्ही स्टेप बाय स्टेप माहिती संपूर्ण व्यवस्थितरित्या फॉलो जर केलं तर तुमचं नाव नक्की कमी होणार, म्हणजे 100% कमी होणार। कारण मी सुद्धा नाव हे कमी केलेलं आहे आणि माझं नाव मी तुम्हाला पुरावा सोबत सादर करणार आहोत। व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा। तुम्हाला काय काय प्रोसेस आहे, काय काय डॉक्युमेंट लागणार आहे याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। परंतु त्या अगोदर मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर कुठलाही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। बघू शकता मित्रांनो तुम्ही, आपण आता एका PDF वरती आलेलो आहोत। मित्रांनो, मी तुम्हाला संपूर्ण माहिती ऑफलाईन पद्धतीने सांगणार आहे, म्हणजे ऑफलाईन तुम्ही कशा प्रकारे प्रोसेस करू शकता याबद्दल मी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। म्हणजे यामध्ये तुम्हाला मी कोणत्याही प्रकारचं ऑनलाईन पद्धतीने मी सांगणार नाही, कारण ऑनलाईन पद्धतीने नाव हे कमीही होत नाही आणि वाढतही नाही आणि दुरुस्त सुद्धा होत नाही आणि तुम्ही कन्फ्यूज होऊन जातात। 2-2, 4-4 महिने उलटून जातात तरी तुमचं नाव हे कमी होत नाही किंवा वाढत नाही किंवा दुरुस्त होत नाही। तर मी जी पद्धत सांगणार आहे ती ऑफलाईन पद्धत सांगणार आहे। मी जशी पद्धत सांगणार आहे स्टेप बाय स्टेप, तसं तुम्ही जर पूर्ण फॉलो जर केलं तर नक्की तुमचं नाव कमी होईल किंवा वाढेल किंवा दुरुस्त होईल। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नाव कसं कमी करावं रेशन कार्ड संदर्भात तर ते सांगणार आहे। तर संपूर्ण प्रोसेस ही मी ऑफलाईन सांगणार आहे। तर असे दोन किंवा 3 फॉर्म आहे, हे कशा प्रकारे भरायचे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि कोणकोणते डॉक्युमेंट याला जोडायचे आणि कुठे हा फॉर्म सबमिट करायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। आणि हे संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर तुमचे 8 किंवा 15 दिवसात किंवा 1 महिन्याच्या आत तुमचं नाव तुम्हाला कमी झालेलं दिसेल, कारण मी सुद्धा स्वतः नाव कमी केलेलं आहे। याचा पुरावा सुद्धा मी तुम्हाला लास्टला देणार आहे। तर संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका आणि कुठेही स्किप करू नका, कारण महत्त्वाची माहिती तुमच्याकडून मिस व्हायला नको। परंतु त्या अगोदर मित्रांनो, प्लीज चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, कारण तुमच्या एका सबस्क्रायबरमुळे आम्हाला मोटिवेशन येतं। तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर या फॉर्मची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल, तिथून तुम्ही डाउनलोड करायचे आहे आणि हा फॉर्म कशा प्रकारे भरायचा हे तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप गाईड करतो। याची कशी प्रोसेस आहे, जमा करायची, सबमिट करायची, याची सुद्धा मी संपूर्ण प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात प्रथम तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून फॉर्म काढून घ्या आणि झेरॉक्स मारून घ्या। हा फॉर्म कसा भरायचा तर तुम्हाला सांगतो। सर्वात प्रथम इथे गावाचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर सीधा वाटप क्षेत्र, तुमचा तालुका कोणता आहे इथं टाकायचं आहे। त्यानंतर अनुक्रमांक टाकण्याची गरज नाही आणि अर्ज नंबरही टाकण्याची गरज नाही। त्यानंतर तुमच्या रेशन धारकावर जो हेड आहे, तुमचं मदर किंवा फादर, त्याचं नाव टाकायचं। नाव प्रथम आडनाव टाकणे, त्यानंतर तुम्ही कुठले रहिवासी आहात त्याचा निवासी पत्ता टाकायचा आणि त्यांचं वय टाकायचं। कोणाचं ज्या शिधापत्रिकेतील जो हेड आहे, तुमची मदर फादर जे असेल त्यांची वय इथे टाकायची आणि त्यांचं नाव इथे टाकायचं। त्यानंतर इथे दुकान क्रमांक, जेव्हा तुम्ही रेशन घ्यायला जाता, ज्या दुकानदाराकडे जाता त्याचा दुकान क्रमांक टाकायचा आहे। त्याच्याकडे जाऊन जेव्हा तुम्ही सही शिकायला जाणार तेव्हा त्याच्याकडून हा नंबर टाकायचा। त्यानंतर शिधापत्रिकेतील क्रमांक इथे टाकायचा
आणि ज्या व्यक्तीचं नाव तुम्हाला कमी करायचं आहे त्या व्यक्तीचं नाव इथे टाकायचं. अर्जदाराशी नाते म्हणजे जो हेड आहे त्याच्याशी नातं काय आहे आणि ज्याचं नाव कमी करायचं आहे त्याचं वय, त्याचा व्यवसाय काय आहे ते इथं टाकायचं आहे. किंवा तो निघून गेलेला आहे किंवा मृत्युमुखी पडलेला आहे तर त्याची तारीख इथे टाकायची आहे. तर नसेल तर टाकण्याची गरज नाही. इथे दिनांक टाका आणि अर्जदाराची सही घ्या. म्हणजे ज्या कोणी व्यक्तीचं नाव कमी करायचं आहे त्याची सही घ्या आणि सीधा वाटप अधिकारी म्हणजे जेथून तुम्ही रेशन आणता त्या रेशन दुकानदाराची सही त्यांना आहे. सही आणि शिक्का दोन्ही यांना आहे. त्यानंतर सीधा वाटप क्षेत्र गाव, इथं गावाचं नाव टाकायचं. शिधापत्रिकेचा क्रमांक, रेशनचा क्रमांक टाकायचा आणि ज्या कोणी व्यक्तीचं नाव कमी करायचं आहे त्याचं 1 नंबरमध्ये टाकायचं. आणि इथं सुद्धा सीधा वाटप अधिकारी यांचे सही व शिक्का घ्यायचा, म्हणजे जेथून आपण रेशन आणतो तिथून. त्यानंतर दुसरा फॉर्म कसा आहे आपण ते बघूया. हा दुसरा फॉर्म आहे मित्रांनो. हा कशा प्रकारे भरायचा हा सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर यामध्ये गावाचे नाव टाकायचे. त्यानंतर शिधापत्रिकेचा प्रकार कोणता आहे, पिवळा आहे तर पिवळा नाव टाकायचं. त्यानंतर रेशनधारकाचे नाव इथे टाकायचे, म्हणजे जो ओनर आहे त्याचं नाव. त्यानंतर ऑनलाईन दुकान क्रमांक, हा क्रमांक जेव्हा तुम्ही सही शिक्के घ्यायला जाल तेव्हा दुकानदाराला विचारून घ्यावा. नसल्यास माहिती तर काही हरकत नाही, चालून जातं. त्यानंतर शिधापत्रिकेतील एकूण सदस्य किती आहे आणि ओनरचा फोटो इथे चिटकवायचा. त्यानंतर पिन कोड, शिधापत्रिकेधारकाचा मोबाईल नंबर, वार्षिक उत्पन्न आणि शिधापत्रिकेचा ऑनलाईन 12 क्रमांक काय आहे ते टाकायचं. बाकीचं नाही टाकलं तरी चालेल, परंतु ही जी खाली माहिती दिलेली आहे ही संपूर्ण माहिती भरणं गरजेचं आहे. यामध्ये शिधापत्रिकेतील जेवढे व्यक्ती असतील त्यांचे सर्वांचे आधार कार्डवरील नाव इथे लिहायचे आहे. त्यांचे जन्मदिनांक, त्यांचं वय आणि त्यांचं नातं काय आहे ते लिहायचं आहे आणि आधार क्रमांक इथे लिहायचा आहे. बस एवढंच आहे याच्यामध्ये, बाकी काही नाही आहे. तरी शिधापत्रिकाधारकाची स्वाक्षरी म्हणजे ओनरची स्वाक्षरी, त्यानंतर दुकानदाराची स्वाक्षरी व शिक्का म्हणजे रेशन आपण जिथून आणतो त्यांचा सही शिक्का घ्यायचा आहे इथं. त्यानंतर तिसरा फॉर्म आहे ते कसं भरायचं आहे आपण ते माहिती घेऊया. इथे ओनरचं नाव टाकायचं आहे. तुमचे आई असेल, वडील असेल, जो रेशनधारकाचा ओनर आहे त्याचं नाव लिहायचं. पूर्ण नाव, कुठं राहतो त्याचा पत्ता लिहायचा आहे. त्यानंतर त्याचं वार्षिक उत्पन्न लिहायचं आहे. ऑनलाईन रस्ता दुकान क्रमांक हा ऑनलाईन रेशन दुकानदाराला विचारायचा आहे, तो तुम्हाला सांगून देईल. आणि ऑनलाईन शिधापत्रिका क्रमांक हा सुद्धा तुम्हाला इथे टाकायचा आहे. आणि मागाशी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की शिधापत्रिकेवरील संपूर्ण व्यक्तींची माहिती इथे लिहायची आहे. त्यांची संपूर्ण नावे, त्यांचे नाते, वय एवढं लिहिलं तरी चालेल. त्यानंतर दुकानदार नाव व सही शिक्का इथे घ्यायचा आहे आणि अर्जदाराचे नाव, शिधापत्रिका धारकाचे नाव व सही इथे घ्यायचे आहे. त्यानंतर इथे तलाठीचे सही शिक्का नाही घेतले तरी चालून जाईल. त्यानंतर दुसरा फॉर्म आहे स्वयंघोषणापत्र. यामध्ये इथे अर्जदाराचा फोटो, ज्याचं नाव आपल्याला कमी करायचं आहे त्याचा फोटो इथं पाहिजे. त्यानंतर त्यांचं नाव इथं टाकायचं आहे, ज्याचं नाव कमी करायचं आहे त्याचं. त्यानंतर इथं स्त्री म्हणजे मदर किंवा फादरचं नाव इथं टाकायचं आहे. यांचा मुलगा व मुलगी, त्यांचं वय आणि आधार क्रमांक इथे टाकायचा आहे. तो काय व्यवसाय करतो, राहणार काय हे त्याचं नाव इथं टाकायचं आहे. त्यानंतर इथे रेशनधारकावर संपूर्ण यांची नावे आणि वय, अर्जदाराशी नाते आणि आधार क्रमांक एवढे याच्यामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर बाकी काही लिहिलं नाही तरी चालेल. त्यानंतर इथं अर्जदाराची सही व अंगठा, ज्याचं नाव आपण कमी करतोय त्याचं सही व अंगठा घ्यायचा आहे आणि तो दिनांक घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे हे फॉर्म होते. तर तुम्ही असं स्टेप बाय स्टेप माहिती जर फॉलो केली तर नक्कीच तुमचं नाव कमी होईल. आणि या व्हिडिओला 1000 लाईक असतील तर नाव कसं वाढवावं याच्यावर मी एक व्हिडिओ नक्की बनवेल. तर
ही संपूर्ण प्रोसेस अशा प्रकारे होती. हे संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर तुम्ही याला संपूर्ण घरातील जेवढे व्यक्ती आहे त्याचे आधार कार्डचे झेरॉक्स याला जोडायचे आहे, बाकी काही जोडायचं नाही. आणि हा फॉर्म कुठे जमा करायचा तर तालुक्याच्या ठिकाणी तहसील असतं, तहसीलच्या ठिकाणी सेतूमध्ये हा फॉर्म जमा करायचा आहे. तिथून तुम्हाला एक पावती दिली जाईल आणि 8-15 दिवसांनी किंवा 1 महिन्यांनी तुम्ही पुन्हा ती पावती घेऊन जाणार आणि चेक करणार तर तुमचं नाव हे कमी झालेलं दिसेल. तर अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती होती आणि ही खरोखर अशी माहिती आहे आणि असंच नाव कमी होतं. ऑनलाईन प्रकारे कुठलंही नाव कमी होणार नाही. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नाव कसं कमी करावं हे सांगितलेलं आहे आणि दुसरा व्हिडिओ मी बनवणार तर त्यामध्ये मी सांगणार आहे की नाव कसं वाढवावं किंवा दुरुस्त कसं करावं हे मी या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. थँक्यू.